काय बघितलं आपण? बिल्डिंग वरून खाली फेकलं होतं. आता काय? मोशन अंडर ग्रॅव्हिटी, पण कसा? ग्राउंड टू ग्राउंड असेल. ग्राउंड टू ग्राउंड. बघ काय केलं, याला यूच्या स्पीड मध्ये वरती फेकला. यूच्या स्पीड मध्ये फेकला वरती. यूच्या स्पीड मध्ये वरती फेकल्यामुळे काय झालं, तो वरती गेला आणि नंतर तो काय झाला, खाली आला. बरोबर ना? इथे वेलोसिटी किती झाली असेल? 0. फायनल वेलोसिटी 0 आहे. इनिशियल तिथं काय होतं, इनिशियल वेलोसिटी 0 होतं, इथं काय फायनल वेलोसिटी 0. इथे एक कंडिशन बघा. मी काय म्हटलं, ए अँड एक्स. ए म्हणजे काय? ए म्हणजे काय? ऍक्सलरेशन. आणि एक्स म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट. जर सेम डायरेक्शन मध्ये असेल, कसं आहे ते, सेम डायरेक्शन मध्ये असतील तर ऍक्सलरेशन पॉझिटिव्ह घ्यायचा असतो. ऍक्सलरेशन कसं घ्यायचा असतो? पॉझिटिव्ह घ्यायचा असतो. आणि त्या केसमध्ये वेलोसिटी काय होत असते? इनक्रीज होत असते. सेकंड केसमध्ये मी म्हटलं, ऍक्सलरेशन आणि एक्स हे डिफरंट डायरेक्शन मध्ये असतील, अपोजिट डायरेक्शन मध्ये असतील तर ऍक्सलरेशन तुम्ही काय घेणार? निगेटिव्ह घेणार. म्हणजेच वेलोसिटी काय होणार आहे? डिक्रीज करणार. क्लिअर आहे? वेलोसिटी काय करणार? तुमची डिक्रीज करणार. क्लिअर आहे पर्यंत? आतापर्यंत जर मी ऑब्झर्व केलं, तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर हे पहिल्यासारखं झालं ना. इकडचा जर पार्ट तुम्ही काढून टाकला तर तुमचा हा पहिल्यासारखा पार्ट झाला, ज्याच्यामध्ये इनिशियल वेलोसिटी काय होती? 0. इथं पण काय झाली? इनिशियल वेलोसिटी 0 झाली. फक्त आता प्रॉब्लेम काय झाला, इकडून असा होतोय. मग तुम्हाला एक लक्ष ठेवायचं आहे, इथली जी वेलोसिटी तीच इथे भेटणार आहे. म्हणजे या दोन ठिकाणच्या ज्या वेलोसिटी कशी भेटते मला? सेम भेटणार आहे. लक्षात असू द्या. इथल्या वेलोसिटी कशी भेटणार मला? सेम भेट सकणार. क्लिअर आहे इथपर्यंत? हा. जर माझं इथून हे मिळालं तर मला एक गोष्ट माहिती आहे, v इज काय? u प्लस at. हे आपल्याला माहिती आहे ना, v इज काय? u प्लस at. जर मी म्हटलं v किती रे? v किती आहे? 0 आहे. u ऍज इट इज. मला सांगा डिस्प्लेसमेंट कुठे झालं? वरती. आणि जी कुठे लागेल? खाली का वरती? जी खाली लागेल. म्हणजे दोघांची डायरेक्शन कशी आहे? अपोजिट. तर काय घेणार? मायनस. ऍक्सलरेशनचं काम कोण काय? जी. जी इंटू टी. मग u बरोबर काय? जी इंटू टी. मग u इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. u इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. मग तुम्हाला मी जर ग्राफ काढायला लावला u वर्सेस टी चा, तर तुम्ही कसं काढणार ग्राफ? स्ट्रेट लाईन बनेल ना. ग्राफ असं बनेल, स्ट्रेट लाईन बनेल. काय डाऊट आहे? नेक्स्ट बघा. मी जर म्हटलं आपल्याजवळ काय? v स्क्वेअर जवळ काय? u स्क्वेअर प्लस 2as. v स्क्वेअर जवळ काय? u स्क्वेअर प्लस 2as. आपल्याला माहिती आहे हा तर काय? 0 आहे. u किती आहे? u स्क्वेअरच आहे, पण हा काय आहे? मायनस 2as. मग u स्क्वेअर बरोबर काय? 2gh. हाईट राहील ना इथं. हा. मग मी जर तुम्हाला विचारला, इथून जर विचारला 2 आणि g काय कॉन्स्टंट आहे, मग तुम्ही काय? u स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू h. मग तुम्हाला मी 3 ग्राफ काढायला लावले. ऑलरेडी आता जस्ट झालेत. u स्क्वेअर वर्सेस h, u वर्सेस रूट h, u वर्सेस h. कसा बनेल? स्ट्रेट लाईन. कसं बनेल? स्ट्रेट लाईन. हा कसं बनेल? जस्ट झालेला ग्राफ आहे. ठीक आहे? हे अशा प्रकारे झालं. काय डाऊट आहे? ग्राफ पण आपण काढू मोशन अंडर ग्रॅव्हिटी. काय डाऊट आहे इथपर्यंत? आता होतंय काय? आता व्यवस्थित समजून घ्यायचंय. मला माहिती ना, मी म्हटलं हे तर आपलं पाठ झालेलं आहे. हे किती आहे? 5 आहे, 15 आहे, 25 आहे आणि 35 आहे. बरोबर की नाही? जर मी डिस्टन्स विचारला असतं तुम्ही काय? 5 आहे, 20 आहे, किती? 45 आहे आणि नंतर किती आहे? 80. बरोबर की नाही? हे तर आपल्याला माहिती. बस जे इकडं करणार आहे तेच वेळेसाठी आहे, तेवढाच टाइम आहे. बरोबर की नाही? मग हे पण अंतर काय होईल? एवढंच होईल. या इकडचं अंतर पण काय होईल? 5च राहील. इकडचं अंतर पण किती राहील? 15 राहील. इकडचं अंतर किती राहील? 25 राहील. म्हणजे या दोघांमध्ये किती राहील? 25. या दोघांमधलं 35 असेल तर या दोघांमध्ये पण किती राहील? 35. काय डाऊट आहे? ही सिंपल कॉन्सेप्ट आहे. क्लिअर आहे? अजून आनंदाची गोष्ट काय काय? v बरोबर काय? u प्लस at आपल्याला माहित झालं. v बरोबर काय? u प्लस at आपल्याला माहित झालं. मग मी काय म्हटलं? v तर 0 आहे. मग 0 बरोबर काय? u मायनस at. बरोबर u बरोबर काय? a इंटू टी. मी टी म्हटलं तर काय म्हटलं तुम्ही? u बाय a. आणि u बाय a म्हणजेच काय? g. म्हणजे काय लक्ष झालं रे? आनंदाची गोष्ट झाली. काय लक्ष झाली तुम्हाला? g म्हणजे किती? 10. कोणत्याही इनिशियल वेलोसिटीला काय करा? 10 ने डिवाइड करा तर काय भेटून जाईल मला? टाइम भेटून जाईल. कोणता टाइम भेटेल? वरती जायचा टाइम भेटेल. त्याला मी म्हटलं T1. खाली यायचा टाइम तो पण कसा राहील? सेमच राहील. म्हणजे T2 राहील. जेवढा T1 आहे तेवढाच
T2. मी जर विचार टोटल टाइम ऑफ फ्लाइट किती आहे, टाइम ऑफ फ्लाइट बोललो मी, किती हवेत आहे, तुम्ही काय म्हणशाल, हवेत तर तो T1 प्लस T2 आहे. वरती जाताना पण हवेत आहे, खाली येताना पण हवेत आहे. टोटल टाइम ऑफ फ्लाइट किती आहे, T1 प्लस T2. वरती जाण्यासाठी किती आहे, T1 आहे. खाली येण्यासाठी किती आहे, T2 आहे. वेगळा फरक आहे. मग तुम्हाला तर माहिती आहे, जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहित असेल तर तुम्ही इझिली बघा आता कसं काढतो आपण, टेबल तयार करतो. बघा सगळ्या गोष्टी डायरेक्ट विदाउट पेन सॉल्व्ह होतील. मेंदू फक्त चालवा. फक्त मेंदू चालवण्याचं स्किल पाहिजे. जारशी दगड खूप आहे. व्हिडिओ चालू झाला म्हणून काय झालं, जे आहे जगाला माहिती. T1 काढला, T2 काढला, टाइम ऑफ फ्लाइट काढला, टाइम ऑफ फ्लाइट काढला. ठीक आहे, मी काढला डिस्टन्स. अरे वा, डिस्टन्स अजून एक काढला. डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, नंतर आहे ॲव्हरेज स्पीड, आणि नंतर आहे ॲव्हरेज वेलोसिटी. वेगवेगळ्या शिकू शकता पण काय गरज नाही, टेबल तुमचं डायरेक्ट डोक्यात घुसत सुरू होतं. कळालं? तर T1 कसं काढणार आहे, डायरेक्ट 10 ने डिवाइड करून. जर तुम्हाला टाइम माहिती झाला 5 सेकंदात किती कव्हर करतोय, 1 सेकंदात किती करतोय 5, दुसऱ्या सेकंदात किती करतोय 20, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. कळालं? बघा मी घेतलं, मी म्हटलं 40 आहे, 60 आहे, 80 आहे, 100 आहे, 30 आहे. 30 मीटर पर सेकंद. तर माहिती झालं तर T1 पटकन आता T1 काढलं पाहिजे. T1 किती आलं पाहिजे, 4. किती हे 4, तर एक पण काय 4. टोटल टाइम ऑफ फ्लाइट किती, 8. कळालं का? चला हे झाले 60. 60 म्हटलं तर काय 6 6 किती झाले 12, 8 8 किती झाले 16, 10 10 किती झाले 100. हा 3 3 6 डाऊट आहे हे तर कळलं. 4 सेकंदात किती डिस्टन्स कव्हर करेल 80. 6 सेकंदात किती कव्हर करेल 180. 8 मध्ये किती करेल 320. 10 मध्ये किती करेल 500. हे माहिती ना. डिस्टन्स कसं काढतो आपण, डिस्टन्स काढतो n² इंटू 5. डिस्प्लेसमेंट कसं काढतो, प्राइस ऑफ n मायनस 1 इंटू 5. माहिती नाही गोष्ट. हा हे किती 3 आहे, 3 मध्ये किती होत आहे 45. चला डिस्प्लेसमेंट काढायचे, डिस्प्लेसमेंट काढायचे. चला 4 आहे म्हणजे 1 ने कमी करणार ना, म्हणजे किती झाले 35. किती झाले 65 55 75 95 25. काय डाऊट आहे. आता राहिला ऍव्हरेज स्पीड आणि ऍव्हरेज वेलोसिटी. ठीक आहे. चला ऍव्हरेज जर स्पीड काढायचं असेल, ऍव्हरेज स्पीड जर काढायचं, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. टोटल डिस्टन्स किती 80. टोटल डिस्टन्स किती 80. टाइम किती लागलाय 4. मग किती 4 2 8 20 मीटर पर सेकंद ट्रॅव्हल कर. काय डाऊट आहे. नेक्स्ट इकडे आलो 35 डिवाइड बाय काय 4 म्हणजे किती 4 4 4 47 4 47 7 28 4 8 32 4 8 32 बोलले किती 3 4 7 28 बोलले किती 4 25 असं चालू. ठीक आहे. आता हे हा प्रश्न आपल्यासाठी नव्हता. हे लॉजिक कळालं. टेबल कसं तयार केला, ऍव्हरेज वेलोसिटी इथून असं नाही. त्यापेक्षा मजा कुठे येते ते बघा. आता इथून जर मी 40 मीटर पर सेकंद फेकलो, किती फेकला 40 मीटर पर सेकंद फेकला, तर तुम्हाला माहिती आहे वरती पोहोचण्यासाठी किती लागेल, इथं पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल. एवढं कसं कर म्हणता तुम्ही, हे तर सांगितलं ना. एवढे 4 सेकंद लागणार आहे. वरती झाला 4 सेकंद, खाली यायला 4 सेकंद. पक्के पागल आहे तुम्ही. फक्त आसू येते.
हे 8 सेकंद आहे. पहिली बॅच ही जी ज्यांना उत्तर देत नाही, शिकूनही उत्तर येत नाही. हा, मी विचारतो तुम्हाला, मला काढून द्या डिस्टन्स, मला काढून द्या डिस्टन्स. डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, ॲव्हरेज स्पीड, ॲव्हरेज व्हेलॉसिटी. मी म्हटलं 3 सेकंदसाठी काढा, मी म्हटलं 6 सेकंदसाठी काढा, मी म्हटलं 2 सेकंदसाठी काढा, 2 सेकंदसाठी काढा, आणि मी म्हटलं 8 सेकंदसाठी काढा. चला, मला डिस्टन्स काढायचा, मला डिस्प्लेसमेंट. डायरेक्शन जर चेंज केला तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम राहत नाही. कळालं? डायरेक्शन जर चेंज झालं तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम राहत नाही. आता इथून काय होतंय, इथून जातोय, इथं वेलोसिटी काय झाली, 0 झाली. इथं वेलोसिटी 0 झाली म्हणजे यांनी काय केलं, डायरेक्शन चेंज केलं. मग त्या केसमध्ये डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम राहणार नाही. चला मग आता मी तुम्हाला सांगितलं, इकडचं द्या उडून, इकडचा विचार करा. इथून किती होणार आहे, 5. त्यानंतर किती होईल, 5. इथून इथपर्यंत करण्यासाठी किती होईल, 20. इथून इथपर्यंत किती, 45. इथून इथपर्यंत किती, 80. ठीक आहे. जे इकडे होणार तेच इकडे होणार, येतं कळतंय ना. चला, मी म्हटलं 3 सेकंदात, किती सेकंदात, 3 सेकंद. मला एक सांगा, 3 सेकंदात काढायचं म्हणजे इथून सुरू करायचं, इथपर्यंत पोहोचायचंय, इथून निघायचंय, इथून इथपर्यंत पोहोचायचंय. टोटल किती आहे, 80 आहे. त्यापैकी किती उडलं, 5 उडलं ना. अरे मला एवढंच पाहिजे, मला इथपर्यंत नाही जायचंय, मला एवढं पाहिजे. टोटल एवढं आहे, एवढं झाल्यासाठी किती, 80 आहे. मला फक्त एवढं पाहिजे. जो वरचा किती, 5 आहे. 5 काय करणार आपण, मायनस करणार. म्हणजे तुम्ही काय केलं, 80 मायनस 5 किती झाले, 75. कळालं का? डिस्प्लेसमेंट अजून डायरेक्शन चेंज झालं का नाही, म्हणजे तेवढंच राहणार आहे. 80 वजा 5 किती झाले, 75. कळालं का? आता काय विचारलं, ऍव्हरेज स्पीड. ऍव्हरेज स्पीड काय असतो, डिस्टन्स अपॉन टाइम. किती, 75 डिवाइड बाय किती, 3. बाकी तुम्ही करू शकता. तिकडे पण काय होणार आहे, 75 भागिले 3. समजलं? चला, आता इथून डायरेक्शन चेंज व्हायला सुरुवात होती बघा. 6 सेकंद म्हणजे तो इथं आला, इथून असं फिरून इकडे आलेला आहे. आता डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम राहील का, नाही. मग बघा, इथून इथपर्यंत किती, 80 आहे. इथून इथपर्यंत किती, 80 आहे. इथून इथपर्यंत नाही, 6 सेकंद पर्यंत किती झाले, 20 आलेले. इथून इथपर्यंत खाली येण्यासाठी किती झाले, 20 झाले. इथं 80 आणि 20 किती झाले, 100. किती झाले, 100. आता मी विचार करतो डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट काय, इनिशियल, हे काय फायनल आहे. हे लॉजिक कळालं का, हे किती इनिशियल आणि फायनल किती, टोटल किती, 80 असतं. एवढं उडवायचं ना मला, वरचं उडवायचं म्हणजे किती, 80 वजा 25 करावं लागेल. अरे 80 वजा 25 करावं, 5. 20 आणि 5 25 होईल ना. म्हणजे किती होईल तुमचं, 55. किती होईल, 55. मग तो विचारलं तुम्हाला किती, 100 भागिले किती, 6. इकडे काय करणार, 55 भागिले 6. कळालं का? सेम राहील का आता, का बर, कारण की डायरेक्शन त्यांनी चेंज केली. डायरेक्शन जर चेंज केले असेल तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम राहणार नाही. आता म्हटलं मी 2 सेकंद. 2 सेकंद म्हणजे इथं आहे. टोटल माहिती आपल्याला किती आहे, 80 आहे. तर मला किती उडवायचे, 2 आणि 3 सेम झाले ना. 2 आणि 6 सेम लाईन आले ना. जे 2 ला घडणार तेच 6 ला घडणार. ऑलरेडी आपण 6 काढलेलं आहे. मग आता बाकीचं काय काढायची गरज आहे का, हा. पण इथं डायरेक्शन चेंज केले का त्याने, याने डायरेक्शन चेंज केले का नाही. डायरेक्शन नाही चेंज केले म्हणजे जे डिस्टन्स आहे तेच डिस्प्लेसमेंट. इथं आपण तेच काढले ना, डिस्प्लेसमेंट म्हणजे किती होऊन जाईल, 55. इथं पण किती होऊन जाईल, 55. का बरं 55? कारण की डायरेक्शन चेंज केली नाही. 2 आहे, इथं 6 आहे. 6 आणि काय केलं, डायरेक्शन चेंज केलं. मग इथे किती होऊन जाईल, 55 भागिले 2. इथे किती होऊन जाईल, 55 भागिले 2च ना. येस, 55 भागिले 2. कळालं? आता राहिला प्रश्न कुठे, 8 सेकंद म्हणजे इथून बोंबलत गेला, इथं आला. जेवढा आला तेवढंच खाली आला. किती जायला, किती 80, यायला पण किती 80 म्हणजे किती झालं टोटल, 160. डिस्प्लेसमेंट किती, डिस्प्लेसमेंट किती होऊन जाईल, 0. हे किती होऊन जाईल, 160 भागिले 8. आणि इकडे किती होऊन जाईल, 0 भागिले 8. काय डाऊट आहे?
ऍव्हरेज व्हेलॉसिटी कशी काढली गेली, ऍव्हरेज स्पीड कधी काढली गेली, जेव्हा डायरेक्शन चेंज होईल तेव्हा डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम राहणार नाही. तर तुम्हाला होमवर्क आहे सेम गोष्टी काढायच्यात, फक्त 12 सेकंद ऍड करायचे, 12 आणि 15 ऍड करायचे. किती ऍड करायचं तुम्हाला, 12 आणि 15. हे दुसरा क्वेश्चन म्हणून आहे, 12 आणि 15 सेकंद ऍड करून घ्यायचं तुम्हाला, ठीक आहे. आणि इथून उडवायचं तुम्हाला 80 ने, इथून उडवायचं आहे 80 ने, कळालं का. 80 सेकंद आणि सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, डिस्टन्स काढायचं आहे, डिस्प्लेसमेंट काढायचं आहे, ऍव्हरेज व्हेलॉसिटी ऍव्हरेज स्पीड कितीने पण उडवायचं आहे, 80 ने, कळालं. घ्या.